कोणतं तांडव ते 4 लोकांनी जर इथे आलं तर मला वाटतं मी अध्यक्षांना विनंती करेन की त्यांचा सत्कार केला पाहिजे. आहेत का 4 लोक ते? तो मोटरसायकलवर घेऊन गेला तो आणि ज्याला पळवत होता तो मागे तो कोण आहेत का? आहे जवळपास त्या तांड्यावरून त्यांनी हाकललं होतं त्यांना. आहेत का ते? दुसरे 2-4 असते तांड्याचे चालेल. आता दिसून काही करणार नाही. आहेत का ते? बताला बाबाला साऱ्या महाराष्ट्राने पाहिलं. ती क्लिप तुम्ही सगळ्यांनी पाहिली की नाही? 30 वर्ष कमी नाही. 95 ते 24 6 टर्म या मतदारसंघाने गिरीश महाजनांना आमदार केलं. 6 टर्म मध्ये बरीच सत्ता मिळाली, आमदारकी मिळाली, मंत्रिपद मिळालं, पण साधा एक तांड्याचा रस्ता गिरीश महाजन करू शकला नाही. याला माफी द्यायची का? काय करायचं? मतदान कशाला? मतदान वाजवायची ना तुतारी. आज मी सांगतोय, ठामपणाने सांगतोय, प्रमोद पाटील बोलले नाही, मला वाटतं देवकर अप्पा बोलले की भाजपला 50 जागा सुद्धा महाराष्ट्रात नाही. त्याच्यातून जळगाव जिल्ह्याच्या 4 मायनस करा, 46 वर आलेले आहे. 4 जामनेर, चाळीसगाव, भुसावळ, जळगाव हे 4 आजच मायनस झालेले आहे. मुक्ताईनगरला नाही, भाजप बोललो मी. मुक्ताईनगरला भाजप नाहीये. तर ठीक आहे, ते तर आपण शिंदेचे ते घालवणारच आहेत सगळे. आणि म्हणून मित्रांनो आनंद आहे की आज खऱ्या अर्थानं 30 वर्षानंतर या जामनेरची सुटका होणार आहे. कोणीतरी आत्ता बोललं की ते सांगायची मी भाड्याच्या घरात राहायचो, टपरीवाला आहे, कुठे गेले आज टपरीवाल्याची मालमत्ता किती आहे माहित नाही, सांगता येत नाही. मला सांगता येणार नाही, तो आकडा माझ्याकडे मोजता येणार नाही. ठीक आहे, किती आहे तो? कुठून आला हा पैसा? तुमचा लुटलेला पैसा आहे. आज तुमच्या तालुक्याला न्याय नाही. अनेक प्रश्न तसेच तसे आहेत. आणि म्हणून यांची गुरु कुंभमेळ्याचा तर गणच पैसा खाऊन त्याने खाल्ला, तो चाळीसगाववाल्याने खाल्ला, यांनी आपसात वाटून खाल्ला. आणि म्हणून ही लढाई महाराष्ट्राच्या परिवर्तनाची आहे. हे युतीचं सरकार घालवायचं आहे. महाविकास आघाडीचा आवाज या राज्यामध्ये घुमायला सुरुवात झालाय. आमचे नेते, आपले नेते आदरणीय पवार साहेब जिथे जात आहेत तिथलं वातावरण बदलत आहे. पवार साहेबांचं नेतृत्व मानून अनेक लोक पक्षामध्ये यायला निघाले आहेत. याचं कारण एक विश्वास आहे. त्या विश्वासाचं नातं आदरणीय पवार साहेबांनी गेल्या 55-60 वर्षापासून टिकवलंय. एकच आवाज सगळ्यांचा निघतोय की या राज्याला खऱ्या अर्थानं संकटात बाहेर काढणारा जो नेता असेल तो कोण? शरद पवार. आणि म्हणून ही ताकद आपल्याला वाढवण्यासाठी मी आपल्याला सांगेन, पैशाचा महाग येईल, खूप पैसा येईल, खूप गाड्या फिरतील, पण घ्या, त्यांचं काही कष्टाचं नाहीये, हरामाचं आहे, घेऊन टाका, वरवडून घ्या. पण एक खरा सच्चा माणूस की ज्याने प्रामाणिकपणे पक्षाची सेवा केली, निष्ठेने सेवा केली,
त्या माणसानं आज प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि तो प्रवेश या सगळ्यांच्या साक्षीने होणार आहे. त्यांचा जो पैसा आहे का, दुसरा आमचा कोण आहे, निलेश लंके या जिल्ह्याचा दुसरा निलेश लंके. पैसा त्यांचा घ्या पण मत कोणाला, डीके नावाचा ब्रँड तयार केला. 2च महिने राहिले, आजपासून तुतारी फुंका. तुतारी तुम्हाला फुकता येते का? मी जास्त वेळ घेणार नाही. आपल्याला कोल्हे साहेबांचे, नाथाभाऊंचे आणि पाटील साहेबांचे विचार ऐकायचे. अनेक वेळा येऊ, अजून सभा घेऊ, पण या माणसानं जे केलंय कधीतरी प्रायचित्त भरावं लागतं का नाही? इथेच भरावं लागतं. जास्त वेळ वाट पाहावी लागते का? ही वेळ आली आहे का नाही? एकदा सगळ्यांनी हात वर करून सांगा. नाथाभाऊ पासून सगळ्यांनी हात वर करून सांगा की आता यांना पाडायचं की नाही. नाथाभाऊला काही अंकीवरून आलं तरी ते जाणार नाही. आता ते इथेच सांगणार आहे. इथेच होते ठीक आहे. पण मला एकदा सगळ्यांनी नाथाभाऊ सहित वाणीताई सहित सगळ्यांनी एकच आवाज आला पाहिजे. येणार